मैत्रिणींनो, आज आपण शिकूयात मुळ्याची चवदार अशी मस्त कोशिंबीर। त्यासाठीचं साहित्य बघूयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मुळा। हा मुळा मध्यम आकाराचा घ्यायचा, जास्त मोठाही नको आणि जास्त कोवळाही नको, त्यामुळे कोशिंबीर चवीला छान होते। त्यानंतर घ्यायची आहे कोथिंबीर बारीक चिरलेली, हिरवी मिरची, दही आणि जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट। आपण किसणीने हा मुळा किसून घेऊयात। मुळा अशा प्रकारे छान किसून झाला आहे। आपण याला आता धुवून घेऊयात। इथे मी पाणी घेतले आहे आणि त्यात टाकूयात अर्धा चमचा मीठ आणि हा किसलेला मुळा या मिठाच्या पाण्यात छान धुवून घेऊयात। अशा प्रकारे धुतल्यामुळे या मुळ्याचा उघरटपणा कमी होतो आणि मुळ्याची कोशिंबीर एकदम चविष्ट होते। मुळ्याला एक प्रकारचा वास असतो, त्यामुळे बहुतेक लोकांना मुळ्याची कोशिंबीर आवडत नाही, पण अशी धुवून घेतली की याचा वासही कमी होतो आणि छान लागतो। आता या मुळ्यात घालूयात चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीरीने कोशिंबीरीला छान चव येते। हिरवी मिरची, तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त, आणि जाडसर वाटलेलं दाण्याचं कूट आणि दही आपण लगेच घालणार आहोत, त्यामुळेच कोशिंबीर छान दह्यात मुरते आणि चविष्ट। काही जण मीठ आणि दही शेवटी घालतात, पण त्यामुळं चव कोशिंबीरीला अजिबात येत नाही। आपण जर मीठ आणि दही घालून ती 1-1.5 तास मुरत ठेवली तरच ती कोशिंबीर टेस्टी होते। आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात। मैत्रिणींनो, आपली मस्त चटकदार कोशिंबीर तयार झाली आहे। बनवून बघा, आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच।